एका उन्हाळ्याच्या गरम दुपारी जंगलातल्या अरुंद पायवाटेने एक भुकेला कोल्हा चालत होता. उन्हामुळे पायाखालची जमीन तळपली होती. पक्षीही शांत झाले होते. कोल्ह्याची जीभ बाहेर पडली होती आणि त्याचं पोट कुरकुर करत होते. कोल्हा स्वतःशी म्हणाला, अरे बापरे, किती भूक लागलीये. काहीतरी मिळालं तर बरं होईल. तो पानांची सरसर ऐकत चालत असताना अचानक त्याच्या नाकात गोडसर वास शिरला. कोल्ह्याचे कान उभे राहिले आणि डोळ्यात चमक आली. हा वास ओळखीचा वाटतोय. कुठून येतोय बरं? तो म्हणाला. तो त्या वासाच्या दिशेने सावध पावलांनी पुढे गेला आणि समोर एक मोठी द्राक्षांची बाग आली. सूर्यकिरणात चमकणारे जांभळे द्राक्षांचे घोस वेलींवर लटकत होते. ती द्राक्ष इतकी रसाळ दिसत होती की कोल्ह्याच्या तोंडाला लगेच पाणी सुटलं. कोल्हा आनंदाने म्हणाला, ही तर माझ्यासाठी स्वर्गाची मेजवानी आहे. तो लगेच एका उंच वेलीखाली गेला आणि उडी मारली. पण द्राक्ष त्याच्या पंजांपासून अजून खूप उंच होती. थोडा दमून तो म्हणाला, बरं, उंच उडी मारावी लागेल. तो मागे सरकला, जोर धरला आणि पुन्हा उडी मारली. दुसरी उडी, तिसरी उडी, पण अजूनही द्राक्ष दूरच. आता कोल्हा थोडा चिडला. हो, हे एवढं अवघड आहे का? मी हार मानणार नाही, तो म्हणाला. त्याने पुन्हा पुन्हा प्रयत्न केले. कधी पुढचे पाय वर जात पण मागचे पाय घसरत. कधी तो वेलीला पकडायचा प्रयत्न करी पण वेल हलून त्याला खाली पाडायची. जवळच्या झाडावर बसलेला कावळा सगळं बघत होता. तो हसून म्हणाला, अरे कोल्ह्या, एवढा त्रास का करून घेतोयस? कोल्हा श्वास घेत म्हणाला, मला ही द्राक्ष हवीत. ती खूप गोड दिसतायत. कावळा हसून म्हणाला, बरं बघ, जमलं तर चांगलं, नाही तर माझ्याकडे शेंगदाणे आहेत. कोल्ह्याने अजून 2-3 वेळा प्रयत्न केला, पण आता तो पूर्णपणे थकला होता. त्याने हार मानली आणि तोंड वाकडं करून म्हणाला, ही द्राक्ष तर नक्कीच आंबट असतील, मला नकोच. असं म्हणत तो शेपटी हलवत निघून गेला. पण मनात मात्र तो विचार करत होता, अरे, जर अजून थोडा प्रयत्न केला असता तर कदाचित मिळाली असती. बोध, आपण मिळवू शकत नाही म्हणून त्याची किंमत कमी करू नये. खरा प्रयत्न सोडला की आपण स्वतःच हरतो.